स्वतःची जी मिळकत आहे, स्वतःची जी ॲसेट्स आहेत, स्वतःची जी प्रॉपर्टी आहेत, त्याचं एक असेसमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यामधनं आपण कसं मॉनिटायझेशन करू शकतो, कसं महानगरपालिकेचं उत्पन्न तयार करू शकतो, याच्या संदर्भातलं जो GR शासनाने काढला आहे, त्याचा सगळ्यात पहिले मी शासनाचा आभार व्यक्त करतो आणि त्याचं स्वागत करतो. मी सातत्याने या संदर्भातला पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी करत आहे की आपले जेवढे ठाणे महानगरपालिकेचे ॲसेट्स आहेत, जे क्लिअर आत्तापर्यंत त्याच्यामध्ये टायटलचा कुठलाही दोष नाही, जे क्लिअर प्रॉपर्टी आहे, ज्याच्यामध्ये अतिक्रमणही झालं असेल, अशा सगळ्या प्रॉपर्टीजचा एक रेकॉर्ड हा आपल्याकडे असला पाहिजे. त्याचं डिजिटल मॅपिंग झालं पाहिजे, त्याचं GIS मॅपिंग झालं पाहिजे, जेणेकरून पुढे त्याच्यावरती अतिक्रमण होता कामा नये. आणि या प्रॉपर्टीजच्या संदर्भातलं आपल्याला उत्पन्न वाढीसाठी काय पाऊल घेता येईल या संदर्भातलं महानगरपालिकेने विचार केला पाहिजे. करवाढ करण्याच्या ऐवजी जर हे पाऊल घेतलं तर निश्चितपणे लोकांवरती या संदर्भातलं जे करवाढीचा भुर्दंड आहे तो बसणार नाही आणि आपल्याला महानगरपालिका म्हणून एक चांगलं उत्पन्नाचं स्रोत निर्माण करता येऊ शकतं. माझं सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा ठाणे महानगरपालिकेशी आहे आणि या संदर्भातली कारवाई होण्याची अपेक्षा मला आहे. सर 12 आणि 20% ही करवाढ करण्यात आलेली आहे. कुठेतरी जे काही आस्थापना आहेत किंवा 650हून अधिक थकबाकी जे आहे ती करदात्यांची आहे ती वसूल न करता अशा प्रकारे करवाढ लादली जाते ठाणेकरांवरती. त्यामुळे महापालिका कुठेतरी या थकबाकी वसुलीकडे भर देणं गरजेचं आहे. नाही, खरं तर करवाढी केल्यामुळे जे कर वसुली आहे त्याच्यामध्येही अडचण निर्माण होते. लोकांची जे कर भरतायत त्यांची ही मानसिकता कर भरण्याच्या संदर्भातलं त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे थकीत आहे त्यांच्याकडनं जास्त ताकदीने वसूल करणं आणि त्याचबरोबर इतर जे आपले स्तोत्र आहेत त्याच्या माध्यमाने आपण जसं मी आता सांगितलं की आपले अनेक प्रॉपर्टीज अशा आहेत ठाणे महानगरपालिकेच्या ज्या अजूनही ठाणे महानगरपालिकेला माहीत नाही. मी ज्यावेळेस याचा पाठपुरावा करतोय त्यावेळेस त्यांच्याकडे या संदर्भातली कुठलीही हे कागदपत्र डॉक्युमेंट्स नाही आहेत. आजच मला क्रीडा विभागाच्या माध्यमाने जे पत्र आलं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे क्रीडासाठी असलेले ग्राउंड्स आपल्या ठाणे महानगरपालिकेला कुठे आहेत याच्या संदर्भातली सखोल अशी माहिती त्यांच्याकडे नाही आहे. हे स्वतः त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण ठाणे महानगरपालिकेची प्रॉपर्टीज आयडेंटिफाय करून त्याचं क्लिअर डॉक्युमेंटेशन करून त्याच्यामधनं उत्पन्न निर्माण करणं हे गरजेचं आहे. सर असायला हवं ठाणे महापालिकेला अशी आपली मागणी देखील आहे. मी सर्वात प्रथम तर राज्य शासनाने जो नवीन GR काढलेला आहे की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने